कृषी विभाग नाशिक व आत्मा प्रकल्प तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित कृषी महोत्सवात जिल्ह्यातील आदर्श शेतकऱ्यांचा व शेतकरी गटप्रमुख यांचा सत्कार करण्यात आला। यामध्ये नांदगाव तालुक्यातील निवृत्ती पुंडलिक पगार, अमोदे, योगेश जगन्नाथ सोनवणे मांडवड, महेश कैलासराव शेवाळे जामदेगी, महेंद्र हिरामण पगार आमोदे, जय किसान स्वयंसहायता शेतकरी बचत गट बोलठाण तालुका नांदगाव जिल्हा नाशिक यांचा समावेश आहे। याप्रसंगी सर्व सत्कार मूर्तीने आपल्या भावना आपल्या शब्दात व्यक्त केल्या। नाशिक येथे भरवलं जात आहे त्या कृषी प्रदर्शनामध्ये आपण प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील वेगवेगळ्या शेतकऱ्यांना आदर्श शेतकरी पुरस्कार असेल, परत जे बचत गट हे चांगले काम करतात त्यांना महाराष्ट्र शासन कृषी विभागाने अंतर्गत आपण आदर्श शेतकरी पुरस्कार व आदर्श बचत गट याचा पुरस्कार देत आहोत। त्याच्या निमित्ताने आज आपण नांदगाव तालुक्यातील काही असे शेतकरी आहे की त्यांना आपण आदर्श शेतकरी पुरस्कार दिला आहे। त्याचप्रमाणे नांदगाव तालुक्यातील असे काही गट आहे की त्यांना सुद्धा आदर्श शेतकरी बचत गट म्हणून आपण पुरस्कार देत आहोत। त्याच्यामुळे त्याच आज बचत गटाचे काही शेतकरी आज या कार्यक्रमाच्या निमित्त हजर आहोत, तर त्यांच्याशी आपण स्वतः या पुरस्काराविषयी थोडी माहिती घेणार आहोत। त्याचे ती पहिले आहेत आपले। माझं नाव निवृत्ती पुंडलिक पगार, राहणार आमोदे, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक। मला आज महाराष्ट्र शासनाकडून जो दिला जाणारा आदर्श शेतकरी पुरस्कार आहे ते कृषी खात्याचे सगळ्या अधिकाऱ्यांचे मी आभार मानतो। सांगायचा विषय म्हणजे नाशिक जिल्ह्यात नांदगाव तालुका आहे। नांदगाव तालुक्यात शेवटचं गाव म्हणजे आमोद, त्या गावापर्यंत कृषी विभागाचे सर्व कर्मचारी वेळोवेळी मदत करणं, सगळ्या गोष्टींचा जोही कृषी विभागाकडनं जे अनुदान असेल ते अनुदान गावापर्यंत पोहोचवण्याचं काम करतं। त्यासाठी मी सगळ्यात प्रथम तालुक्याचे सगळ्या अधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। परत आदर्श शेतकरी पुरस्कार मिळाला। आदर्श शेतकरी पुरस्काराचं मी पुढच्या स्वरूपात एकच माझ्याकडनं जेवढंही शेतकऱ्यांपर्यंत आदर्श निर्माण करता येईल तो प्रयत्न करेन। बस एवढं बोलून थांबतो। माझे नाव आहे योगेश जगन्नाथ सोनवणे, नांदगाव तालुका लक्ष्मीनगर रहिवासी आहे। मला महाराष्ट्र शासनाकडून आत्मा योजनेअंतर्गत आदर्श शेतकरी पुरस्कार मिळाला आहे। या पुरस्काराबद्दल आज मला खूप असा आनंद होतो आहे की आज मला असं वाटतं आहे की आज मला शेतकरी असल्याचा अत्यंत आनंद होत आहे। कारण की ज्या शेतीमध्ये ज्या 10 वर्षापासून माझं शिक्षण BSc ॲग्री असल्यामुळं नवीन तंत्रज्ञान नवीन उपक्रम राबवून जे शेतीमध्ये काही प्रगती केली आहे त्याबद्दल आणि या कृषी डिपार्टमेंटने जो काही आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे खूप मनापासून आभार। आणि नवनवीन तंत्रज्ञान आणि अशी माहिती शेतकरीपर्यंत पोहोचवण्याचे काम तसेच बचत गट यामार्फत त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम गेली 10 वर्षापासून आम्ही करतो आहे आणि यापुढेही करत राहील। आज या सन्मानाने आम्हाला जी प्रेरणा मिळाली त्याचा खूप आम्हाला आनंद होत आहे। एवढेच आज या ठिकाणी बोलू इच्छितो। माझे नाव महेंद्र हिरामण पगार, आमोदे, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून ज्या योजना राबवल्या जातात त्या योजना वृत्तपत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत कशा पोहोचतील आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा फायदा कसा होईल यासाठी मी जे काही लिखाण केलं, ज्या छोट्याच्या लिखाणाची दखल महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या नाशिकच्या आत्मा विभागाने घेतली आणि मला आज हा पुरस्कार या ठिकाणी दिला। खरं तर हा पुरस्कार माझा एकट्याचा नाही, दैनिक गावकरी, दैनिक पुण्यनगरीच्या माध्यमातून मला लिखाण करण्याची संधी दिली गेली आणि काही ज्या शासनाच्या योजना आहेत मी तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकलो आणि त्याचीच दखल घेऊन हा पुरस्कार मला दिला। त्याबद्दल मी कृषी विभागाच्या आत्माचा या ठिकाणी मनापासून आभार मानेन। या पुढील काळात या पुरस्काराने मला नवी उमेद मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी लिखाण यापुढे जास्तीत जास्त चांगलं लिखाण कसं करता येईल किंवा राज्य शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत कशा जास्तीत जास्त पोहोचवता येतील यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न राहील। माझे नाव संदीप अशोक मते, राहणार बोलठाण। आम्हाला आज हा जो पुरस्कार मिळाला महाराष्ट्र शासन आणि आत्मा अंतर्गत यासाठी आम्हाला मिळालेले मार्गदर्शन आमचे तालुका कृषी अधिकारी तसेच तालुक्यातील इतर सहकारी यांच्या माध्यमातून जो मिळालेला आहे त्याबद्दल सर्वांचे प्रथम अभिनंदन। ज्या कारणासाठी मिळाला आहे तो म्हणजे आमचा शेतकरी बचत गट आहे आणि या बचत गटाच्या माध्यमातून आम्ही सर्वप्रथम छोटी बचत करून एक मोठी बचत उभी केली आणि त्या माध्यमातून आम्ही सह्याद्री ॲग्रो एक औषधाचं आणि कीटकनाशकाचं दुकान टाकलं। त्या माध्यमातून आमचा आजचा जो टर्नओव्हर आहे तो 2 कोटीपर्यंत आहे
आणि आज आम्ही सह्याद्री ॲग्रो फार्मास्युटिकल कंपनीचंही स्थापना केली आहे. त्याच्या माध्यमातून शेतीशी निगडीत ज्याही काही गोष्टी आहे त्याची प्रोसेसिंग करून त्याचा फायदा स्थानिक शेतकऱ्यांना कसा होईल यासाठी आम्हाला कृषीचे साहेब लोक वेळोवेळी मदत करतात, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. आणि आज हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल अधिकारी आणि महाराष्ट्र शासनाचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार, माझे नाव महेश कैलासराव शेवाळे, राहणार जामनगरी, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. आज मला आदर्श शेतकरी पुरस्कार मिळाल्याबद्दल असा अतिशय आनंद होतो. आणि हा पुरस्कार मिळण्याचं एकमेव कारण म्हणजे आमचा कृषी विभाग. नांदगाव कृषी विभागातील सर्व कृषी डिपार्टमेंट कर्मचारी यांचे खूप खूप सर्वांपासून मी आभार मानतो. आणि या आदर्श शेतकरी पुरस्कार मिळण्याचं एकमेव कारण म्हणजे मी आपल्या पारंपरिक शेतीला फाटा देत म्हणून रेशीम उद्योग तयार केला. या रेशीम उद्योगामध्ये मला असा म्हणजे आपल्या इतर पारंपरिक शेतीला वेगळा व्यवसाय म्हणून हा रेशीम उद्योग तयार केला. याच्यामध्ये आपल्याला इतर कामापेक्षा एकदम सुलभपणे काम केलं जातं आणि इन्कम इतर पिकापेक्षा चांगल्या प्रमाणात भेटतो. त्यामुळे मला असं आमच्या नामदरी गावातून असं एकमेव असं म्हणण्याचं तात्पर्य की उद्योग करणारा असा पहिला मी शेतकरी समजू शकतो. आणि याच्या मागं सर्वात जास्त मदत आमची कृषी विभागाची, यांच्यामुळेच हे सहकार्य सर्व माझे होत गेलं आणि हा पुरस्कार मला त्यांच्यामुळे मिळाला. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. एवढंच. सदर सन्मान झाल्याबद्दल मधुकर नरेकर, तालुका कृषी अधिकारी नांदगाव, राजेंद्र काळे, मंडळ कृषी अधिकारी नायडोंगरी, शालिग्राम, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक नांदगाव यांच्या वतीने सर्व सन्मानार्थींचे अभिनंदन करण्यात आले. स्टार न्यूज करता संपादक श्रीमंत बागलसह कॅमेरामन विजय खडांगळे, नाशिक.